अगदी थोडंसं फार खेचून आणलं मी बऱ्यापैकी. आजच्या या कार्यक्रमामध्ये आपण ज्या दोन संगीतकारांची गाणी ऐकली आहेत त्यापैकी आहेत श्रीनिवास खळे आणि दुसरे आहेत यशवंत देव, बरोबर आहे. मग या दोन्ही संगीतकारांना महाराष्ट्र सरकारने त्यांच्या कामगिरीची दखल घेतली आहे की नाही, त्यांना काही पुरस्कार मिळाले आहेत की नाही, तर नक्कीच मिळाले आहेत. श्रीनिवास खळे यांना इसवी सन 2010 साली भारत सरकारने पद्मभूषण या नागरी पुरस्काराने सन्मानित केले. 2006मध्ये त्यांना जीवनगौरव पुरस्कार मिळाला. दत्ता डावजेकर पुरस्कार, लता मंगेशकर पुरस्कार इसवी सन 1993मध्येच त्यांना मिळाला. पद्मभूषण हा 2010मध्ये मिळालेला आहे. नटसम्राट बालगंधर्व पुरस्कार हा त्यांना 2003मध्ये मिळाला. संगीत रत्न पुरस्कार इसवी सन 2007मध्ये, सुधीर फडके पुरस्कार, सूरसिंगार पुरस्कार 1970मध्ये, स्वरयात्री समाजगौरव पुरस्कार आणि स्वररत्न पुरस्कार इत्यादी अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केलेले आहे. असे हे श्रीनिवास खळे यांची गीतं ऐकताना आणि आम्हाला ती सादर करताना अतिशय आनंद झालेला आहे. आणि ही संधी आम्हाला सोगो परिवाराने दिली. सोनटक्के सर, त्याच्यानंतर उत्तम सर आणि प्रीती या तिघांचेही अतिशय मी मनपूर्वक इथे आभार मानते. आपण पुढील पुष्पाकडे जाऊयात. आता 8 एक गाणी राहिलेली आहेत. सर्वप्रथम राजा मंगळवेडेकर यांचं जे गाणं आहे श्याम कल्ले यांनी गायलेलं आहे, कोणास ठाऊक कसा. श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेलं आहे आणि हे गाणं घेऊन येत आहे सुशीला मॅडम. मस्त गातात, हां मस्त गातात. क्षमा खळे, ओ क्षमा खळे, हां. हॅलो. कोणास ठाऊक कसा पण सिनेमात गेला ससा, कोणास ठाऊक कसा पण सिनेमात गेला ससा. ससाने हलविल कान, घेतली सुंदर तान, सानी जप मगर सारे गमप. ससाने हलविल कान, घेतली सुंदर तान, दक्ष म्हणाले वा वा, ससा म्हणाला चाहवा. कोणास ठाऊक कसा पण सिनेमात गेला ससा, कोणास ठाऊक कसा पण सिनेमात गेला ससा. कोणास ठाऊक कसा पण सर्कशीत गेला ससा, कोणास ठाऊक कसा पण सर्कशीत गेला ससा. ससाने मारली उडी, बरोबर चढला शिडी. ससाने मारली उडी, बरोबर चढला शिडी. दूषक म्हणाले छान छान, ससा म्हणाला कडाका. कोणास ठाऊक कसा पण सांगून गेला ससा, अरे कोणास ठाऊक कसा सर्कशीत गेला ससा.